हॅलो हॅलो पप्पा. हा बोल ना बेटा. हा हॅपी बर्थडे मम्मी. हॅपी बर्थडे. थँक्यू आताच आम्ही जस्ट बसलो होतो बोलत. अच्छा. केक आणले होता मी मिनी केक. अच्छा मी आताच बाहेरून आलो घरी, बघितलं 12 वाजून गेलेत. बाबा स्कूलला जायच्या तयारीत आहे. उद्या हा हिची शाळा चालू झाली आजपासून बाब्याची. ओके. आता वेळेवर शाळेत जा. बर्थडे 15 ऑक्टोबर. आजीचा आज आहे. आजीचा आज बर्थडे. आजी 15 ऑक्टोबर माझा बर्थडे. तुझा ऑक्टोबरला बट आजीचा आज आहे. शुभेच्छा दिल्याबद्दल आजी. हॅपी डे. हा हो या. थँक्यू. आपण हा दिवस साजरा करू नंतर. ठीक आहे? हो या. बाय मम्मी. गुड नाईट. ओके बेटा. हो. रात्री छानपैकी फ्रेंड्स 12 होऊन थोडाच वेळ झाला, तितक्यात लक्षात आलं 7 एप्रिल मम्मीचा बर्थडे, तर तिला विश करून टाकले छान छान. अँड मे गॉड ब्लेसेस हर विथ लॉट्स अँड लॉट्स ऑफ फर्दर हेल्थफुल एज and a healthy life and a prosperous one and lots of love to her and lots of happiness to her. चला आता झोपू, सकाळी बुगूची आहे स्कूल. आताच आम्ही बाहेर फिरून आलो मस्तपैकी, गाडी ड्राईव्ह करून पूजाला रात्रीचं थोडं ड्रायव्हिंग शिकवतो. झोपा आता. चला कंटिन्यू करू सकाळी ऑन द काउंट ऑफ 3. 1 2 16 17. तू पियत नाहीस हा? बघा तू नाही नाही संपलंय. 1 पासून पुन्हा काउंट करते. 1 2 3 4 नाही. ए बेटा तू ना हे बघ, हे असतं ना इथून सेंट निघतो, समजलं? हे तू स्वतःकडे करशील आणि मारशील ना डोळ्यात फसफस जाईल, समजलं? पकड हे माराकडे कर. हा हा नाही होत. ठीक आहे बेटा, आता मी चहा पितो पटकन. चला चल ये. ए बा, याला ना टॉवेल पण देऊ. तुझं टॉवेल दे मग तिला नाही आवडत, तू मला आवडत. चल बस चाल लवकर. थँक्यू बेटा टॉवेल ठेवल्याबद्दल. ओके बेटा थँक्यू. काय दाखवू बेटा तुला? नाही म्हणून तिथं बोट नाही घालायचा. काल मी बुगूला एक पोराची रील दाखवली छोटा, ते दरवाजा उघडताना त्याच्यामध्ये हात घातलेला, एका मुलीने दीदीनी पण हात घातलेला, मग दरवाजात हात अडकतो म्हणून पाठी उभं राहायचं बेटा. ओके, दरवाजापासून लांब उभं राहायचं पाठी. ओके, आणि शांततेत. लिफ्ट पण आपण राहतो ना इथे, आपण व्यवस्थित मेंटेन केलं पाहिजे. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू ब्लॉग. मस्तपैकी आपण आता चाललोय बुगूला स्कूलला सोडायला. त्यानंतर घरी प्लॅन आहे आज मला एकतरी रील काढायची आपल्याला गाण्यावरती. ओके, पहिलं ते दुसरं आहे ना एक प्रमोशनचे आज द्यायचे संध्याकाळी. पुरणपोळी पाहिजे त्यासाठी. मग ती भेटेल. जाता आता घेऊया. बाय बाय करा, पाठी बाय बाय बेटा. काय बॅग मध्ये बाय बटो. पुरणपोळी आली. पुरणपोळी आहे ना, ऑर्डर करावी लागली. म्हटलं आता भाव्या घरी नाहीये, तर मी पटकन ती जी दुसरी एक मॅगी आणलेली पनीर स्पायसी तीवाली खाऊन घेतो. बट त्याचं बघायला गेलो तर घरी ठेवून बघा ही पण एक्सपायर झाली आहे, मार्च 2026. आता ते कायचे आता काय बोलणार म्हणून घेऊन ठेवायच्या नाही गोष्टी. मी आता नेक्स्ट टाइम पासून डायरेक्ट आणणार आणि बनवणार आणि डस्टबिन बॅग नाही टाकली. अरे सिलेंडरचं काय कधी येणार आहे? तू ना नंतर हा दुपारी जातो, त्यांना ते देत असेल तर सिलेंडर घेऊन येतो स्वतः, जर ते डिलिव्हरी नसतील करणार तर. भारत गॅसवाले खूप दिसतात, HP गॅसवाला नाही दिसत कुणी इथे आजकाल. गाडी पण येत नाही. हो ना, तेच तर. चला मग चपाती भाजी खाऊन घेऊ आणि मग आपल्या व्हिडिओला लागू.
तर त्याच्यासाठी पूजाने पुरणपोळ्या मागवल्यात. तर हे वा अशा काही आले झोमॅटोवरून पुरणपोळी मधून आले. हे कुठून हॉटेलमधून आले की घरगुती मागवले? घरगुती किचन मधून मागवले. किती रुपये? 90 रुपयाला 2. दोनच मागवल्यात? हा. बरं ठीक आहे. मग असं ते खाण्याच्या पाठी पडू नका व्हिडिओ होईपर्यंत, नाही तर हवल्यासारखं खाशील आणि मग व्हिडिओ बनवायला कमी पडेल. ठेव तिकडे. आज तू स्कूलमधून येतो ना त्याच्यानंतर भाव्या जाते तुझ्या स्कूलमध्ये. तू स्कूलमधून येतो ना त्याच्यानंतर भाव्या जाते. तुझी स्कूल सुटल्यावर तुझी भरते. तू स्कूलमधून निघाला ना तेव्हा भाव्या मग स्कूलमध्ये जाते. तसा टायमिंग आहे उलटा, समजलं? अरे उलटा म्हणजे तू पहिला बाहेर होतो स्कूलच्या, मग भाव्या स्कूलच्या आतमध्ये जाते. ती नर्सरीमध्ये आहे ना. हा तू कोणत्या स्टँडर्डला आहे? ज्युनियर. हा ती नर्सरीला आहे. ज्युनियर KG. हा मग ती नर्सरीला आहे. अशी कशी नर्सरीला गेली? नर्सरीलाच गेली ती. म्हणजे मी स्कूल मधून बाहेर आल्यावर ती स्कूलला जाते. पण आयांचा तो बस नाही ना, बस मग बस नाही लावलं. छोटी आहे तिला समजणार नाही. पुढच्या वर्षी मग तिला आपण बस बघू. ओके. बसमध्ये झोपतो तू स्कूलमध्ये? स्कूलमधून बसमध्ये झोपतो? नाही लागत ना झोप? एलेक्स मला झोपायला नाही देत. एलेक्स काका. एलेक्स काका? एलेक्स ड्रायव्हर काका. अच्छा. झोपायला नाही देत. अरे वा, तुमच्यासोबत खेळतात ते? तुमच्यासोबत खेळत असतात एलेक्स काका? हा खेळत असतात. अरे मग बस कोण चालवतंय? बस कोण चालवतंय मग? दुसऱ्या काकाचा. हे कोणी दिलं? फाय कोणी दिला? टीचरनी. का? फाय बोललं ना तेव्हा वरती वाचल. अरे बस नंबर ना. अच्छा बस नंबर आहे. हा भावाच्या बस नंबरचा नंबर किती आहे? अजून तिला बस नाही लावली तेच तर बोलतोय. बस का नाही लावली? मग काय लावलंय? काहीच नाही. मी जातो तिला सोडायला. व्हॅन पण नाही? नाही मी जातो स्कूटीने तिला सोडायला. पहिला कार घेतली होती, आता काय स्कूटी? कारनी जायला तुमच्या स्कूलच्या पुढे गर्दी नाही होणार? कार घेऊन गेलो तर गर्दी होईल ना, म्हणून मी स्कूटीने जाऊन तिला पटकन सोडतो. कार परत कुठेतरी उभी करा, तिला बाहेर काढा, तिला सोडा, मग परत या, मग परत कार काढा, हे करा. या कामांसाठी स्कूटी बरी पडते ना पटपट. हा यांचा बाबा बोलत होते बघ. नंतर नाही परत भावे आल्यावरती. बाय बाय. बाय. भाव्या पण असंच करते. मग कोणाच्याही घरी जाते फ्रेंड्सकडे खेळायला, मग परत यायला मागत नाही, म्हणजे मस्ती करत राहते. टर्न करके और उसके बाद ही उसका काम बढ़ सकता है. अच्छा बात भी. तो इतना आपको पूरा तोड़वाना पड़ेगा, ये प्लाईवुड उड़वाना पड़ेगा. उड़वा के प्लास्टर करा के फिर से कलर करना पड़ेगा, तो जाके वो सॉल्व होएगा शायद. अच्छा. क्योंकि ज्यादा लीकेज रहेगा तो यहाँ तक तो से हो जाएगा हाँ, ना, हाँ. फिर यहाँ से निकलेगा. अच्छा ऊपर से तो टाइल्स भी डरेगा तो बहुत ज्यादा बेटर है. तो फिर भी ऊपर चढ़ेगा पानी. वो टाइल्स भी बिठाओगे तो आपको ये डॉक्टर फिक्सिट वगैरह मार के करना पड़ेगा. बिजनेस पेंटर मिलता है ना, तो उसको बुलाइए. या फिर एशियन पेंट से संपर्क कीजिए, एशियन वालों से. अच्छा. ये जो इसका बांध काम है ना, ब्लॉक का बांध काम है ये. हाँ बरोबर. अच्छा और ब्लॉक का बांध कर अंदर प्लास्टर नहीं है. ओके. प्लास्टर जैसे होता है ना, जैसे पहले वीट का दीवार होता था हाँ. और उसके ऊपर प्लास्टर होता था तो लीकेज नहीं होता था. अभी अच्छा. इसमें खाली पीओपी है, पीओपी और बिरला पुट्टी, बस उतना ही है. अच्छा. क्योंकि थँक्यू सरजी. ओके. चला छानपैकी आपल्याला एक ॲडवाईस भेटली दादांकडून. त्यांनी कलरबद्दल आणि हे जे लिकेज आहे त्याच्याबद्दल सांगितलं आहे की ॲक्च्युली भिंतीच्या आतमध्ये प्लास्टरच नाही आहे. इथं कसं बांधकाम होतं की ते ब्लॉक्स असतात, ब्लॉक्सवरून ते पुट्टी आणि हे ते सगळं मारून वरती. तर त्याच्यासाठीच आपण त्यांना बुक केलेलं की बघा हे असं आहे, आपण ह्याचं काय करू शकतो लवकरात लवकर. तर ते बोलले नाही, तुम्हाला ते पूर्ण हे काढून करावं लागेल, कारण की इथेच नाही, हे जेवढं पण ब्लॉकमध्ये जेवढ्या पण बिल्डिंग्स बनल्यात पुढे पाटी या एरियामध्ये जवळपास ब्लॉक्सवरून डायरेक्ट पुट्टी बिट्टी मारून त्यांनी ते केलेलं आहे. तर तुमचाच प्रॉब्लेम नाही, सगळ्यांचाच. हा मला पण माहिती आहे, मी बघितलंच आहे पूर्ण याच्यामध्ये. तर आपण ह्याला करू रिपेअर थोड्या दिवसांनी किंवा महिन्याभरात.
डॉक्टर फिक्सेट हम्म. आणि ते मारून बघूया. हा पण ते बोलले की ह्याच्या आतमध्ये जिथं ब्लॉक्स बसवतात ना तर ब्लॉक्सच्या वरून प्लास्टर करायचं असतं ते केलंच नाहीये डायरेक्ट पुट्टी. प्लास्टर करण्यासाठी आपल्याला घर खाली करावं लागेल. बघू सोल्युशन, नाही तर मग आपण ह्याच्यावरती ते शीट्सच बसवू. हा मी काय म्हणते, पहिले ते डॉक्टर फिक्सेट मारू ना, ते सुकायला देऊ. ते काय आता उन्हाळ्यात 5 ते 6 मध्ये तासच सुकेल. ठीक आहे, लेट्स सी काय करू. बट ऍटलीस्ट आले तरी ते पूजाने इनिशिएटिव्ह घेऊन त्यांना बोलवलं. अरे यार तिचा फोन येतोय, कर लवकर. कोणाचा? आयुषी. मग करा व्हिडिओ. आता तू मशरूम तू सोलत बसली. माझं काय नाही, तू मला सांग पहिलं ते कसं करायचंय. पुरणपोळी काढायची, दाखवायची पुरणपोळी ड्राय कशी आहे, तसंच फेस पण, मग त्याला तूप लावल्यावर कशी दिसते, आणि मग तू तुझ्या क्रीम्स वापरून दाखवायचं. बस एवढंच आहे. दॅट्स इट. हो, चल मग मी ठेवते, नंतर करेन. तिला बोलत रात्रीपर्यंत एडिट करून पाठवतो. रात्री नाही, तिने इव्हिनिंग सांगितलंय. अशी काय पुरणपोळी आली आहे. कोणाकडून मागवली? विद्यास किचन. विद्यास किचन. मस्तपैकी फॉइल पेपर आणि हा बटर पेपर आहे का, त्याच्यामध्ये रॅप करून आलं 2 पुरणपोळ्या आणि छान सुगंध सुटला त्यांचा. आय थिंक आज तर मी पण खाईल पुरणपोळी, जर वाचलीस तर व्हिडिओच्या ह्याच्यातून. आमटी पाहिजे पण त्याच्यासोबत आमटी बनवली पाहिजे. चला व्हिडिओ काढून घेऊ बुगव्याच्या अगोदर आणि मग जाऊ बुगूला घ्यायला स्कूलमध्ये. हे बघ ना, काय छान आहे यार. काय पण टिंट सिरम आहे ते. तर फ्रेंड्स, या सगळ्या प्रोडक्ट्सची आपल्याला शॉर्ट्स काढायचे. मस्त आहे, खरंच छान आहे. हे चेहऱ्यावर लावायचं, हा, हे हातावर. चेहऱ्यावर लावायचं. मी ट्राय करते. पण बघ ना, त्याचं बघ ना पिंकिश शेड कसा येतोय, उन्हात किती चमकेल ते. ते चमकलं तांबडा पांढरा आहे ना. छान आहे मस्त. मोतीचा कलर कसा असतो, लाईट पिंकिश तसा ना. मस्त आहे बघ ना. राणी मच्छी असते तसं ना, शाईन. हा थांब, हे बघा फ्रेंड्स, असं दिसतंय. हे बघ. ओ चला आता व्हिडिओ काढून घेऊया. आज बनते फ्रेंड्स घरी काय, मशरूम भाजी. कसली? मशरूम चिली पण बनवायचं ट्राय कर ना. आज नको, आज जरा लय गडबड आहे माझी. लय मला बाकीचं पण सगळं आवरायचं, तुझ्यासारखं नाहीये घेतल्या वस्तू तिथेच ठेवल्या. मशरूम्स पूजा माझ्या लाईफ मध्ये येण्याच्या अगोदर कधीच नव्हते खाल्ले आणि ना कधी खाणार होतो. पण हिने मला मशरूम खायला भाग पाडला, तेव्हापासून मी थोडं जबरदस्ती हिच्यामुळे खायला लागलोय. नाहीतर ही गोष्ट ना मला असं वाटतच नाही खाण्याचा पदार्थ आहे. ठीक आहे, बट काल म्हणजे कधी तेलात फ्राय करते तर त्या सुगंध पण छान सुटतो आणि ते थोडंसं नरम छान पण लागतं खायला. बट हे आज जे मी बघितलंय, हे बघा या आतमध्ये काय आहे. पण पूजा बोलते की हे मशरूमची केस आहेत, केसांसारखं. तर मग तर आय थिंक मला परत माझ्या पहिल्याच्या डिसिजनवर जावं लागेल की हे खायचं सोडून द्यावं लागेल. मशरूम मध्ये केस पण असतात तर नको रे बाबा. आतला भाग आहे रे तो. महान असतो ना जेवणात, असतं ते सगळं काय जेवणात. हे घे तुझं मशरूम, तुलाच प्यारा. माझ्यासाठी गपचूप बटाट्याची भाजी. 2 वाजवलेस 2. तिचा टाइम बघा इथं. आपली घडी 15 मिनिटं पुढे आहे, 2 वाजलेत. 15 मिनिटं पुढे असून पण मला ओरडते 2 वाजवलेस, हे वाजवलेस, ते वाजवलेस. इथं ही 4 वाजवणारे भाजी बनवता तो व्हिडिओ पाठी पळत चाललाय. ठीक आहे, मग मी कापून ठेवेन. हे माझं काय नाही, हे एवढं ते मी नंतर पण करेन. आणि तो त्याचा केसाचा भाग पण आहे. अई बाप रे, मी न कळत फ्रेंड्स काय खात होतो हे मशरूमचं. बाप रे, कसं वाटतंय ते. पोटातून आतून गुदगुल्या होत्या ते बघून. इतके टाइम खाल्ले सर. मला माहित नाही ना ते आतून बाहेरून कसं आहे. कोणती पण गोष्ट खातो आपण, आपल्याला माहिती असतं बाबा आतमध्ये कसं आहे, कसं दिसतंय ते, कसं नाही. मशरूमचं आज तुला मी ते मोठं वाला सोलताना बघितलं तेव्हा दिसलं ते ब्लॅक. ती काय भरवत होती आम्हाला आतापर्यंत, मशरूमची केस. आणि ते केस प्रत्येक मशरूम मध्ये आहेत ना, छोट्या मोठ्या. ह्याच्यात पण येते बुग्गूला स्कूल मधून घ्यायला चाललोय फ्रेंड्स. आज मी एकटाच चाललोय, पूजा नाहीये. घरातलं कामं करत बसलेलो आम्ही, ना की व्हिडिओ काढत. त्या बाईला कामाचा इतका क्रेज आहे ना की असं वाटतं चुकीच्या व्यक्तीला मी या लाईन मध्ये घुसवतोय.
म्हणून या गोष्टी राहून जातात, पहिला कामं घरातली होतात. तू बॅग घालून बसणार आहे. आयडी कार्ड उडाला. मला आता अँड्रॉइडचा फोन बदलून टाकायचा, लय हँग होतो. अजिबात स्मूथनेस नाहीये त्याच्यामध्ये. गलती केली ओप्पोचा A6X घेऊन, त्यापेक्षा सॅमसंगचाच घेतला पाहिजे होता. खूप लॅग होतो, खूप लॅग म्हणजे कॉल जाऊ द्या, समजून जावा, लय लॅग होतो. भाव्या कुठे गॅस करा, बाजूबाजूला कुठेच नाही. पाठी झुकझुक गाडी बनवून चालते. आज स्कूलमध्ये शिकवलंय, कुठे शिकवलं? आता असंच उभा राहणार आहे, गाडी काय करेल ना. अजून काय शिकवलं स्कूलमध्ये? मग काय केलं? टीचरने शिकवलं का असं? हा म्हणूनच काय खायचं बाकी आहे? मग काय खाल्लं बेटा तू स्कूलमध्ये टिफिन नाही तर? डायपर घातलेस? कोणी घातलं डायपर? का? मला येतो. टीचरने शिकवलं असं? नाही ते वाटाय. हो पण बघू दे, ओपन तर करू दे मला. चपाती का नाही खाल्ली बुब्बू? एकच खाल्ली मी. का? मला ते अजून बाकी आहे. मग ती खा. तुम्हाला? टीचरने सांगितलंय का भरवायला? हा. खोटारडे. मी खोटारडे नाही. मग तू आहे, टीचरने सांगितलं स्वतःच्या हाताने खायचं. ए तू बोलव. तू बोलव. ओ ग्रेप्स खाल्ले आणि वॉटरमेलन. हो वॉटरमेलन पण खाल्लं. अजून वाटले. अरे फक्त पुरणपोळी त्याच्यावरती तूप टाक बस. ऍक्च्युअल मध्ये नको बनवायला. अरे पण ते तूप विरघळलं पण पाहिजे की नाही त्याच्यावरती. काय तूप टाकलं तर तसंच राहणार ते गट्टे गट्टे. त्यासाठी पुरणपोळी गरम करावी लागेल ना. बघ आता हीच घेते पुरणपोळी. मग दुसरी घेऊ. आणि तूप इतका हवंय त्यांना की ते टपकताना दिसलं पाहिजे तूप. म्हणजे तुझ्या चेहऱ्यातून तो ग्लो टपकतोय आणि पुरणपोळीतून घी टपकतोय, तसं काहीतरी. सगळं मिसमॅच घातलाय का, थोड्या पुरतच वरच्यावरती. ब्लाऊज बघा हा वाला वेगळा आणि ही साडी वेगळी आणि नथ पण अशीच घुसवली. उलटी घातलीस का? नाही बरोबर आहे. अच्छा हे कानात पण घातलंय. बापरे. दुपारी कॅन्सल केलं ना मी, संध्याकाळी परत बनवायला घेतलं. हर्षमुळे. घरातली कामं इम्पॉर्टंट आहेत ना आपली. घरातली कामं इम्पॉर्टंट. मग तू काय घाणीत राहणार आहेस का? घरामध्ये स्वच्छता कशी राहणार? आपण केल्याशिवाय स्वच्छता राहणार आहे का? पण त्यासाठी नंतर ना पहिले हे बनवून आतापर्यंत रेडी झालं असतं. हा मध्ये तुला कळलं पाहिजे होतं ना. तू का पॉज घेतलास? पॉज नाही, मी तू काय कामं एकटाच करत काम- बाथरूम घासत बसलेलो. विसरली का? ते तर भाव्याला आणायला जाण्याच्या अगोदर. त्याच्यानंतर भाव्याला आणल्यानंतर तू बोलत नव्हती, मग मी पण बोलत नव्हतो. मग नंतरला मग एकटीच बनवायला लागली व्हिडिओ. मग मी जॉईन केलं, म्हटलं ठीक आहे आपण बनवूया मला व्यवस्थित. कमिटमेंट दिली कोणाला तरी तर ते मला कम्प्लीट करून देणं गरजेचं आहे, भाग आहे. बट ती रिस्पॉन्सिबिलिटी माझी आहे. घरातल्या कामाची रिस्पॉन्सिबिलिटी तुझी. तू मला जसं सांगशील तसं मी उठून करणार. या गोष्टी जसं मी सांगेल तसं तू करणार. तसं व्यवस्थित आपण अलाइन केलं पाहिजे, म्हणजे मग आपल्यामध्ये व्यवस्थित चालू राहील ट्रान्झॅक्शन. एकच वाज ना आता. केलंय तर ते पण. ती लक्ष वेधायला किती जोर जोरात रडते. तिची तयारी, आता हिला तयारी करते बघून ती पण रडायला लागली. तिचा पण मेकअप करा आणि तयारी करा. काहीच काम नाही, उगाच. तिला घेऊन जातो मी फिरायला जरा. त्याच्यामध्ये इंस्टाग्राम वरती त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. नको जाऊ तिच्याकडे पूजा, तिला मग समजेल. काय तयारी करायची आहे अशी साडी होणार तयारी. घालायची आहे. बागाच्या चक्कर मध्ये ही करपली पुरणपोळी. त्याला काय करायचंय? पंगडीवाडी. बोल माया. पंगडीवाडी. 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 अजून काहीच नाही. पंगडीवाडी. पंगडीवाडी.
गाईस तुम्हाला माहिती आहे का, एक गोष्ट मी हर्षला ब्लॉग चालू करायला सांगितला एका गोष्टीसाठी. का माहिती आहे का, भाव्याची टीचर आमच्याच घरी राहते. ही आहे ती टीचर. Actually काल तिला भागा ऐकत नव्हती म्हणून तिने मला फोन केला व्हिडिओ कॉलवरती. टीचरचा आवाज काय हा मी काढला. भाव्याला खरंच वाटतंय ते. हा आणि भाव्याला म्हटलं ना, भाव्या तुझ्या टीचरला फोन करू काय, ते बोलते हा लाव मम्मा. आणि तिला सांगितलं टीचरला, मग ते सगळं ऐकते, ती सगळं ऐकते जे सांगणार ते ऐकणार ती. चहा पिऊया मग दाखवूया. हा आमटी पण भेटते का झोमॅटोवर? मी बनवेन आमटी. कधी? उद्या तर चिकन बनणार आहे बिकॉज उद्या काही गेस्ट एक्सपेक्टेड आहेत. हे घे. अरे मला ती भाजी आवडते. तू ग बस ना. नको आता. खूप चिडते डोक्याला. एवढी नाही मी हा खाणार आहे म्हटलं तर एवढी नाही. दे मी तुला तोडून. त्या तोडता येत नाही. अरे ते तिकडे फुला. दे पकड, असं खाली पकड, डिश मध्ये खाली पकड. अरे बाबू कशाला गेली? गेली आहे तोपर्यंत तर आवडते. कशाला गेली? अरे ते काय ते पोर सरुताई कुठे गेलेले? महालक्ष्मी आणि सोलापूर. हा मग तिथून आल्यावर तिचे पूजा करतात त्यासाठी बुकू पण गेले. छान दुपारी पूजाने बनवलेली मशरूम मसाला भाजी. ठीक आहे ना. ह्याचा तिने व्लॉग काढला ना मी, कारण की आम्ही दोघंही एकमेकांशी तेव्हा बोलत नव्हतो. छान डिनर करून घेतो आज. लवकरच करून घेतो मी. तू बुगू आल्यावरती करशील ना? मला झोप आली आहे. लवकर उठणं होतं आजकाल बुगूच्या स्कूलमुळे. त्यामुळे आमचा पण रुटीन सेट होतोय ना. रुटीन सेट. मला लादी बिदी पुसायची आहे, उद्याची तयारी करायची आहे. तिला काय हवंय? ती मोठमोठ्याने बोलते, हळू बोलायचं की नाही, जे पाहिजे ते सांगायला, आणि उड्या मारते खाली. बुगू आताच आले फ्रेंड्स आणि आला रडायला लागते, काहीतरी मागते. नीट सांग ना बेटा काय हवंय? टीचर हेलो. आइए नीचे से जाके अपना टाइम पास कर, मतलब जोर से आवाज करके बोल रही है. और इसको जरा डांटो. ओके, आप किसके पेरेंट्स बात कर रहे हो? मैं भाव्या की मम्मा बात कर रही हूँ. अच्छा भाव्या. हाँ भाव्या डोंट डू दिस बेटा, प्लीज गेट अप. ऐसे मत. थोड़ा मारो हाँ जोर से, ताकि वो ना जोर से बोले ना. और बहुत चिल्लाती है. एक चीज मांगती ना तो धीरे से बात करती ही नहीं है, जोर से बात करके बोलती है. ओके, मुझे ना चेक करने दो, वॉचमैन है क्या स्कूल के, मैं उनको आपके पास भेजती हूँ भाव्या को लेने के लिए. ओके रुको 2 मिनट रुको, मुझे वॉचमैन चेक करने दो है क्या. काय रे भाव्या गप बसली? हा बसली ना. का कशी काय गप बसली? टीचरला फोन केला होता ना तिच्या. हा बेटा मला पण टीचरशी बोलायचं आहे. तुला बोलायचं टीचरशी? हो. तू काय सांगणार आहे तिची कंप्लेंट? कंप्लेंट नाही, टीचर चांगले असतात ना. मी भाव्याला फक्त बोलेल टीचर प्लीज भाव्या को मस्ती करने कम बोलो. करू का टीचरला फोन? ना का? एकदा मला बोलायचं टीचरशी, म्हणजे मी विचारेल की भाव्या मस्ती करते की अभ्यास करते छान असं विचारतो तरी एकदा. बघितली फ्रेंड्स आमची टीचर कशी आहे, तुम्ही पण सांगा. हेलो टीचर. हाँ बोलिए. ये देखो भाव्या अभी शांत बैठी है, लेकिन आपको मतलब उसको ना आपसे बात करनी है. ओके वेरी. तू दिसते असं नको. टीचर ओरडेल टीचर. हाय बेटा भाव्या. तोंडाने बोल, असं नाही करायचं. मांडी घाल, हाय बेटा. असं नाही करायचं. आता नीट हात ठेव. हाय बोल. खाया. हेलो पूजा की मम्मा, भाव्या की मम्मा. हाँ बोलिए टीचर. मत बोलिए, उसको बोलने दीजिए. ओके ठीक है, मैं नहीं बोलती हूँ. हाँ उसको बोलना है कि हर एक सेंटेंस उसको ट्रांसलेट करके बता रही है, आप चुप बैठिए. ओके ठीक है टीचर. हाँ में बात करना जरूरी नहीं है. लेट मी टॉक टू हर डायरेक्टली. ओके ठीक है टीचर. हाय भाव्या, व्हाट आर यू डूइंग बेटा? खाना खाया आपने? क्या खाया बेटा? ओके बाय बाय, गुड नाइट. मस्ती मत करना बेटा. ओके बाय आप रहने टीचर. दीजिए, आप रहने दीजिए मम्मा. बाय
बाय भाव्या. बाय बाय. अरे थांब, टीचरचा कॉल आला होता. खरं हा आता मी बाथरूमला गेल्यावरतीच येतो टीचरचा फोन. खोटारडे. बघू टीचरचा कॉल आला होता की नाही. परत पण सारखं सारखं काय परत फोन करायचं. परत काय तुला टीचरशी बोलायचंय. हो मला बोलायचं होतं पण तेच ती मस्ती शाळेमध्ये अभ्यास करते नाही विचारायला. मी बरोबर बाथरूमला गेल्यावर तू फोन केलास. पहिला करायचा ना. मी पण बोललो असतो टीचर सोबत. काय करते भाव्या. सांग आता टीचर काय बोलली ते सांग हर्षला. तर फ्रेंड्स ही आहे आपली नवीन सिक्रेट, आपण नवीन ट्रिक अनलॉक केलेली बुगूला थोडंसं नियंत्रित ठेवण्यासाठी. ओके तर ह्यात काय तिच्या मनात भीती भरणं नाही चालू आहे, बट एक डिसिप्लिन लावणं थोडंफार त्या गोष्टीच्या माध्यमाने आपण डिसिप्लिन लावायचे प्रयत्नात आहोत. ठीक आहे. तर कसं चाललं आतापर्यंत. तर 2 दिवस झाले सक्सेसफुल चालू आहे. उद्या जाऊन तिला ते समजायला नको टीचर कोण आहे ते. खायला ये हा हो य केक तू खा. हो हा का घे घे. हा खाल्ला 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 खाल्ला. हा त्याच्यासाठी केक आहे. हॅपी बर्थडे. हा हॅपी बर्थडे वन्स अगेन. कितवा होता. केक 50. खायला ये म्हणाव. भाव्याला पण. भाव्या कुठे आले माझे बाबा. आले माझे बाबा. केक बघितला का. हो उद्या केक तुला बाय. पार्टी करायची आहे माझ्या बर्थडेची. हा हॅपी बर्थडे. तुझा ऑक्टोबरला आहे आजीचा आता आहे. मला येलो कलरचा बार आहे. येलो अच्छा, ठीक कलर. आहे आता आजीचा बर्थडे. येलो कलर. येलो कलर. ओके बेटा. आ करे ना केक घे. केक घे तुला. साडी आणले. टेन्शन घेऊ नकोस. हा मोस्ट वेलकम. हा हो नाही. शुभेच्छा दिल्याबद्दल थँक्यू. थँक्यू. हॅव अ प्रॉस्परस लाईफ. हॅपी बर्थडे वन्स अगेन. टाटा. ओके थँक्यू बाय. ती केक भरवते बघ. अरे केक दाखव. अरे ती तुला भरवते. छान आहे छान आहे छान. पण काय छान बेटा. ते काय मस्त मस्त बाय करा आजीला. बाय बोल. मस्त. चला बाय करा. पाय पप्पा घेऊन येतील तेव्हा ये. हा ठीक आहे. यायचंय तुला केक येते. खायला. बाय. बाय बाय. हॅपी बर्थडे वन्स अगेन. Magnolia Town was humming, smoke lay on the ground. Yeah, Magnolia Town was humming, smoke lay on the ground.